विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी त्यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव, आमदार कुमार आयलानी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाईंचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरचे सर्व खासदार, आमदार, नेते आणि सर्व माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मला दुसऱ्यांदा संधी त्याने दिली आणि संधी दिल्यानंतर मी पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं हे इलेक्शन कोविडच्या माध्यमातून 4 वर्ष होऊ न शकल्यामुळे हे इलेक्शन लेट होतं आणि त्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिका लागल्यानंतर इलेक्शन लागलं आणि लागल्यानंतर पक्षाने मला संधी दिल्याबरोबर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद। 17 जागेला घेऊन जायचे महायुतीमध्ये पुढे धुसफूस मोठ्या प्रमाणात होती, ती धुसफूस देखील संपलेली आहे आणि आता कशा पद्धतीने मतदारांना काय आव्हान असेल जेणेकरून कशा पद्धतीने ते तुम्हाला याच्यात मतदान करावं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत। मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते तिथे लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला। सर, जगदीश ठाकूर यांच्या नावानंतर कुठे नाराजी वाढली होती का? नाही, मला बघा सन्माननीय पक्षाचे नेते, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता, त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्नच होता। महायुतीचे ठाणे पालघर विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, मेजॉरिटी आहे, त्यामुळे महायुती लोकसभा विधानसभाच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुतीची निवडणूक लढवतोय। तसे महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजय होईल। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंद दिघे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी पुढे चालू। 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो पुढे भरला असेल तो माघारी घेऊ।